4 लोकांची असायची, तर भाईची हंडी 20 लोकांची असते. त्यामुळे 20 लोकांची हंडी असणारा माणूस कसा जेलमधली महत्वाची जागा व्यापून बसतो. मग तो म्हणणार की मला जर स्वयंपाक करायचा तर मी महत्वाच्या कॉर्नरला स्वयंपाक करणार, बाकी तुम्ही लोक करा. एवढे तर प्रकार चालतात. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी हंडी म्हणतो, हंडी ज्याची मोठी, मग तो प्रत्येक ठिकाणी राज्य करतो. म्हणजे आंघोळीच्या ठिकाणावर तो सत्ता गाजवणार, जिथं भांडी विसळायची असतील किंवा तुमचे कपडे धुवायचे असतील त्या जागेवर तो हक्क गाजवणार, फिरायला जागेवर तो ताबा मारून बसणार. त्यामुळे हंडीचे जसं तू म्हणताय भाईचं हे आहे, तो फक्त परिणाम जेवणापुरत्या मर्यादित नाही राहत, तो त्या बराकीच्या अख्ख्या एरियावर आधी राज्य गाजवतो. फार ते झोपण्याच्या जागे. अगदी अगदी. आणि ही जी भाईगिरी आहे ती मी तुमचे पुस्तक वाचताना अजून एक प्रकर्षाने जाणवलं की ज्यावेळेस जेलची जी संख्या आहे जी शासनाच्या मते असते, एवढे कैदी या जेलमध्ये राहायला पाहिजे, पण त्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते चौपट पर्यंत कैदी तिथे राहतात. त्यांच्या झोपण्याची राहण्याची व्यवस्था कशी होते, काय त्यात वाद तयार होतात किंवा झोपण्यावरून सुद्धा बरेच वेळा भांडणं झालेली आहेत, त्या पुस्तकात ते लिहिलंय, काय असतं सगळं ते? हे बघा की एक बराकीचं उदाहरण घेऊया आपण. समजा बराकीची क्षमता 70 कैद्यांची आहे आणि बराकीत 200 ते 210, 220, काही वेळा 230 पर्यंत कैदी राहत आहेत. म्हणजे 2.5 पट ते तिप्पट क्षमतेचे कैदी राहत आहेत. जेल मॅन्युअल म्हणतं की 8 फूट बाय 5 फूट एवढी जागा प्रत्येक कैद्याला मिळायला पाहिजे झोपायला. तेवढी जागा अडतच नाही तर पोऱ्यात कुठून आणणार? मग काय होतं की ही 8 फूट बाय 5 फुटाची जागा मिळवण्यासाठी पण संघर्ष असतो. मग संघर्षात टिकतं कोण? एक ज्यांच्याकडे सत्ता आहे ते, म्हणजे जेलमधली सत्ता म्हणजे भाईगिरी. दुसरी